दमानियांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आणि बिनबुडाचे। धनंजय मुंडेंनी फेटाळले आरोप। 59 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी खात्यात पावणे 300 कोटींचा घोटाळा। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। एबीपी माझानं 7 महिन्यांपूर्वी दाखवलेल्या घोटाळ्याची दमानियांकडून उजळणी। धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंच राजरोस भ्रष्टाचार। दमानियांचा आरोप। अजित पवार आणि फडणवीसांची ही मूकसंमती असल्याचा टोला। पीक विमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांचा सकारात्मक प्रतिसाद। कठोर कारवाईचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा। संजय राऊतांचा आरोप। शपथविधीच्या अनेक दिवसांनंतरही फडणवीस वर्षावर राहायला का जात नाहीत, संजय राऊतांचा सवाल। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये। देशमुख कुटुंबियांचं सांत्वन आणि चर्चा। नारायणगडावर देशमुखांची भेट न झाल्यामुळे महाराज स्वतःच देशमुखांच्या घरी। पुण्याच्या भंडारा डोंगरावरील महंत नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन रद्द करा। अखिल मराठा समाजाची मागणी। भंडारा डोंगर मंदिर समितीच्या निर्णयाकडे लक्ष। अनोळखी लिंकवर क्लिक केल्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचा मोबाईल फोन हॅक। क्लिक केलेल्या लिंकवरून इतरांना मेसेज गेल्यामुळे उघडकीला आला प्रकार। काही वेळानं मोबाईल पूर्ववत करण्यात यश। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा। कचरा संकलन शुल्काबाबत निर्णय नाही, तर झोपडपट्टीतील गाळेधारकांना भरावा लागणार महापालिकेचा कर। मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांना हायकोर्टाचा दिलासा। 1 लाख रुपयांच्या जामिनावर होणार सुटका। अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच निर्णयाचा चंद्रहार पाटलांकडून कठोर निषेध। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करण्याचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।